नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करूयात राज ठाकरे यांच्या बातमीनं. काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्यामधनं एक पत्रकार परिषद घेतलेली होती. तर देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार राहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था, कायदा यापेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसंच उत्तर द्यावं लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिलाय. तसंच 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहे आणि 5 जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यात आता हिंदुत्वाचा मुद्दा आणखी पेटणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे 1 मेला महाराष्ट्र दिनी. आणि नंबर 2, 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचीन.